नमस्कार. पद्मादेवीज गार्डनमध्ये आजचा मदर्स डे स्पेशल पार्ट 2 आहे. मी माझी छोटीशी बागाने माझ्या आईविषयी थोडं सांगत आहे. माझ्या बागेत मी लावलेलं प्रत्येक झाड इतकं बहरलं की आता मात्र मला गार्डनिंगचा छंदच लागला आहे. जिथे सुंदर फूल झाड किंवा फळझाड असेल ते मला हवंच असते. मी कटिंग कधी टाकून देत नाही. कटिंगपासून कितीतरी नवीन रोपे तयार केली आहेत. माझ्याकडे बर्ड पॅराडाईज, सोनटक्का तर 2 कलरमध्ये आहे. म्हाळुंग, कोरांटी, चंदन, तमालपत्रपासून खूप झाडं आहेत. माझ्या बागेत मुंगसांची झुंड फिरते, खारुताई असते, पक्ष्यांसाठी फळं आहेत त्यामुळे पक्षी भरपूर येत असतात. अगदी सुगरणसुद्धा येऊन सगळी नवीन लावलेली झाडांची कोळी कोळी पानं खात असतात. हे माझे सर्व गार्डन फ्रेंड आहेत. एका गोष्टीची खंत आहे. माझी आई एखादं सुंदर पान जरी दिसलं तरीही ते डोक्यात माळायची. आता फुलांचा पाऊस आहे, अनेक प्रकारची फळं आहेत आणि हे सर्व तिच्या कष्टातून निर्माण झाले आहे. पण आई नाही. ही बाग माझ्या आईच्या स्वप्नातील आहे. घराची सुरुवात केली पण पूर्ण होईपर्यंत ती राहिली नाही. आईच्या कुशीतलं ते सुरक्षित जग आठवतं. दिवस कधी उगवतो आणि कधी कामाला लागते असं तिचं रोज सुरू असायचं. अतिशय प्रसन्न हसरा चेहरा आणि प्रभावी व्यक्तिमत्व समोरच्या माणसावरती छाप पाडणारं होतं. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत उठून बंब पेटवणारी आई. तिची सतत कामाची घाई असायची पण स्वतःसाठी त्यात काहीच नसायचं. आज आमच्याकडे सोलर आहे, काय गॅस गीझरसुद्धा आहे. देवाने दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे आई आहे. आमच्या प्रत्येक यशाची प्रेरणा माझी आई आहे. आम्ही तिची 4ही मुलं तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. प्रतिकूल परिस्थितीतून एक कर्तृत्ववान महिला काय करू शकते हे तिने जे शून्यातून विश्व निर्माण केले त्यावरून समजतं. आई गेल्यावर आमच्यावरचं छत्रच गेलं. आम्ही उघड्यावर पडलो. तिने केलेले उत्तम संस्कार आणि उत्तम शिक्षण आमच्या आयुष्याच्या वाटेवर खूप मोलाचे आहेत. तिने दिलेली संस्कारांची शिदोरी कधीही न संपणारी आहे. तिची 4ही मुलं शिक्षित, उच्च शिक्षित, उच्च पदावर कार्यरत आहेत. मुलगा राज्य परिवहनमध्ये DC जे जिल्ह्याचा प्रमुख, तर 2 मुली सुपर क्लास 1 आहेत. हे तिच्या कठोर परिश्रमातून निर्माण झाले आहे. अतिथी देवो भव हे घरी येणाऱ्या प्रत्येकासाठी तिचं असायचं. माझी आई सुगरण होती. कुणीही अभ्यासू, गुणी, हुशार मूल तिला नेहमी आवडत असे. गरजू मुलांना नेहमी मदतीचा हात असायचा. स्वतःच्या मुलींनाही मुलाप्रमाणेच वाढवलं. मुलं, संसार, घर सांभाळून अर्थार्जन करणारी कोणतीही महिला तिला नेहमीच आवडत असे. मी एवढंच म्हणेन, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी.